आज आपण असा एक मसाले भात बनवतो आहे, जो फक्त चवीला जबरदस्त लागत नाही, तर भरपूर प्रोटीन आणि फायबरयुक्त सुद्धा आहे. सोबत तोंडी लावायला बनवूया कैरीची चटपटीत आंबट गोड लोणची. नक्की ट्राय करा, बनवायला सुद्धा फार सोपं आहे. तर सर्वात आधी आपल्याला इथे 1 कप बासमती तांदूळ लागणार आहे. तुम्ही घरचा कुठलाही जुना तांदूळ सुद्धा वापरू शकता. आता हा बासमती तांदूळ असल्यामुळे पाण्यात भिजत घालायचा आहे, पण त्याआधी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचा, हलक्या हाताने धुवायचं आहे. म्हणजे तांदळाचा दाणा तुटला जाणार नाही. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि अर्ध्या तासासाठी भिजत घालायचं. बरेचदा आपण बघतो जे प्युअर व्हेजिटेरियन असतात त्यांना प्रोटीनची कमतरता खूप असते आणि वजनही त्यामुळेच जास्त वाढतं. जर प्रोटीन आपण योग्य प्रमाणात घेतलं तर वजन सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं. आपण डाळी तर आहारामध्ये घेतो, पण डाळीमधून तितकंसं प्रोटीन आपल्या शरीराला मिळत नाही. त्यामुळेच या मसाले भाताला चविष्ट बनवण्याबरोबर आपण एक होलसम मील बनवण्याचा सुद्धा प्रयत्न करूया, ज्यामध्ये फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण सुद्धा योग्य असेल. चला, आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे. गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि काही खडे मसाले घेऊया. 4 ते 5 मिरे, अर्धा ते 1 इंच दालचिनी, एक मोठी वेलची, जावित्री, सोबतच स्टार फूल, 3 ते 4 लवंग, अगदी छोटा जायफळचा तुकडा आणि 3 हिरवी वेलची. सर्व अगदी मंद आचेवर भाजायचं आहे. आता यामध्ये मी अर्धी वाटीपेक्षाही कमी किसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे. एक थेंबर तेल घालायचं आणि अगदी मंद आचेवर तोवर भाजायचं, जोवर हे खरपूस होत नाही आणि हलक्याशा तांबूस रंगाचं होत नाही. बघा, खोबरं छान भाजून झालेलं आहे. आता एक प्लेटमध्ये काढूया आणि हलकंसं गार झालं की नंतर आपण वाटून घेऊ. बघा, पॅकिंगचा कुठलाही मसाला आपण जो पदार्थामध्ये घालतो, त्यामध्ये टिकण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह घातलेले असतात. त्यापेक्षा असे ताजे खडे मसाले भाजून त्याचं पावडर करून जर पदार्थामध्ये वापरलं, तर पदार्थाची चवही वाढवतं, सोबतच आपल्या आरोग्यासाठी सुद्धा पौष्टिक असतं. आता इथे मी काय केलेलं आहे, एक मध्यमपेक्षा छोट्या आकाराचा कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या डायरेक्ट फ्लेमवर भाजलेल्या आहे किंवा तुम्ही पॅनमध्ये भाजू शकता. आता पॅनमध्ये आपल्याला अगदी थोडं तेल घालायचं आहे. असं ब्रश करून घ्यायचं आणि यामध्ये पनीरचे जे तुकडे आपण करून घेतलेले होते, ते हळद आणि थोडंसं मीठ घालून भाजून घ्यायचं आहे. मी थोडं तिखटसुद्धा घातलेलं होतं. चिमूटभर घालायचं आणि हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कच्चं पनीर आवडत असेल, तर तुम्ही डायरेक्टली घालू शकता, पण असं भाजून घ्याल तर चवीला छान लागेल. चला, एका प्लेटमध्ये मी पनीर काढून घेतलेलं आहे. आता ज्या भाज्या घेतलेल्या होत्या, त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार कुठल्याही वापरू शकता. मी बीन्स घेतलेले आहे, सोबतच एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोमुळे या भाताला चव खूप मस्त येते, चटपटीत असा भात लागतो. तुम्ही यामध्ये सिमला मिरचीचा वापर करू शकता, पण मसाले भातामध्ये सिमला मिरचीमुळे चव छान येत नाही, म्हणून मी नाही घातलेली आहे. आता जे खोबरं भाजलेलं होतं ना, ते हलकंसं गरम असतानाच वाटायचं, म्हणजे याला तेल छान सुटतं आणि अगदी बारीक असं वाटलं जातं. वाटत असताना तेल किंवा पाणी कशाचाही वापर करायचा नाही. चला, इकडे कांदा आणि हिरवी मिरची जी होती, ती सुद्धा वाटून घेऊया. यासोबतच मी लसूण आणि आलं घालते आहे, सोबतच मूठभर कोथिंबीर घालायची. गरज पडल्यास थोडं पाणी घालू शकता आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची. हे बाजूला ठेवूया. आता लोणची बनवण्यासाठी इथे मी 2 कैरी घेतलेल्या आहे. या सोलून घ्यायच्या. याची साल कडवट असते, म्हणून मी सोलून घेते आहे. आता सोलून झाल्यानंतर याचे आपल्याला काप करायचे आहे. बघा, आता इथे कैरीचे काप तुम्हाला तुमच्या आवडीनुसार करायचे आहे. मी पातळ आणि लांबट आकारामध्ये करते आहे. तुम्हाला छोटे-छोटे चौकोनी करायचे असेल तर करू शकता. आणि इथे कैरीची जी कोय आहे ना, ती अजूनही पक्की झालेली नाही. आणि पारंपरिकरित्या जी कैरीची लोणची बनवल्या जाते, त्यामध्ये कोय पक्की झालेली असेल ना, तर ती घातल्या जाते. कारण ती कडवटपणा देत नाही. आता तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी मोहरी, जिरे, थोडा मेथीदाणा घालायचा, कुटलेला लसूण घालायचा आहे, कढीपत्ता घालायचा आणि सोबतच कैरी घालायची आहे. कैरी 2 ते 3 मिनिटासाठी तेलामध्ये परतून घ्यायची. ही कैरीची लोणची फ्रिजमध्ये 2 ते 3 दिवस छान टिकते. अगदी थोडी हळद घालते आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं. तुम्ही याला इन्स्टंट कैरीचं लोणचंही म्हणू शकता, जे चवीला आंबट-गोड लागतं. आता यामध्ये मी थोडं पाणी घालते आहे. पाणी जास्त घालू नका, कारण कैरी जी आहे ना, ती खूप पक्की झालेली कैरी नाही आहे. तर त्यामुळे ही शिजायला फारसा वेळ लागणार नाही. यामध्ये आता मी गूळ घालते आहे. गूळ घातल्यामुळे याला रंग छान येतो. तुम्हाला गूळ घालायचा नसेल, तुम्ही साखरचाही वापर करू शकता. थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि झाकून ठेवायचं. मी गूळ सुरुवातीलाच घातलेला आहे, कारण यामध्ये कैरी जी आहे ना, ती खूप जास्त शिजवल्या जात नाही. जी कोय पक्की झालेली कैरी असते, त्याच्या लोणच्यासारख्या फोडी करून सुद्धा ही लोणची बनवल्या जाते. तर ती सुद्धा छान लागते. त्याची रेसिपी कधीतरी मी शेअर करेल तुमच्यासोबत. चला, आता भात बनवण्यासाठी 1 ते 2 चमचे तेल गरम करायचं किंवा तुम्ही तुपामध्ये सुद्धा हा मसाले भात बनवू शकता. यामध्ये मोहरी, जिरे घालायचं, तेजपान घालायचं आहे आणि सर्वात आधी मी टोमॅटो घालते आहे. त्याचबरोबर बीन्स घालायच्या.
गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटो बघा मऊ पडायला लागलेला आहे. यामध्ये आता आपण तयार केलेली पेस्ट घालूया. आता ही पेस्ट आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान परतून घ्यायची आहे. चला आता लाल तिखट घालते आहे. तर सर्वात आधी मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. अर्धा चमचा हळद घालायची. धनेपूड घालायचं अर्धा ते 1 चमचा आणि हे सर्व मसाले 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये खोबऱ्याचं जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते घालायचं. हे सुद्धा परतून घेऊ. बघा आता वाटण आणि मसाले दोन्हीही छान परतल्या गेलेले आहे. यामध्ये मी कढीपत्ता घालते आहे. मसाले भातामध्ये कढीपत्त्यामुळे फार छान चव येते. नक्की घाला, स्किप करू नका. आता यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे. सोबतच ताजा वाटाणा घालते आहे. तुमच्याकडे फ्रोझन असेल तर तोही तुम्ही वापरू शकता. सर्व छान परतून घ्यायचं. बघा हा प्रोटीन आणि फायबरयुक्त मसाले भात बनवण्यासाठी मी कुठलाही पॅकिंगचा मसाला वापरलेला नाही आहे. घरचे जे खडे मसाले जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, तेच आपण अख्खे वापरलेले आहे. प्रोसेस केलेले मसाले जेव्हा आपण आहारामध्ये वापरतो, तेव्हा ते आपल्या आरोग्यासाठी तितकेसे फायदेशीर नसतात, जेवढे आपण प्रोसेस न करता अख्खे वापरतो. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा हा मसाले भात बनवून बघा. हा पौष्टिकसुद्धा आहे, चवीलाही खूप छान लागतो. यामध्ये मी कडकडीत गरम पाणी घातलेलं आहे आणि जो तांदूळ भिजत घातलेला होता, त्याचं पाणीसुद्धा मी निथळून घेतलं आणि हा आता यामध्ये घालते आहे. तर तुम्ही डाएटवर असाल, तर अशा पद्धतीचा मसाले भात तुम्ही बनवू शकता, ज्यामध्ये प्रोटीन भरपूर आहे, फायबर भरपूर प्रमाणात आहे आणि आपण इथे तेलाचाही वापर कमीत कमी केलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं, सर्व छान मिसळून घ्यायचं आणि आता यामध्ये मी परत गरम पाणी घालते आहे. भातातलं जेव्हापर्यंत 90% पाणी आटत नाही, तेव्हापर्यंत याला असं ओपनलीच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता तुमच्यापैकी बरेच जण असे असतील, की ज्यांचं वजन खूप वाढलेलं असेल, वजन कमी करायचं असेल, पण वजन वाढण्याच्या भीतीने भातच खात नाही किंवा प्री डायबेटिक, डायबेटिक असतात, त्यांना भात खाण्याला मनाई असते. अशा वेळी तुम्हाला जर भात खायचा असेल, तर जसा मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे, तसा तर बनवायचाच आहे. पण यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचा बदल करायचा आहे. ताज्या भाताऐवजी शिळ्या भाताचा वापर करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, "हे काय नवीन?" तर हो, ताज्या भातामुळे शुगर स्पाइक जास्त होतं. त्याच्या तुलनेत शिळ्या भातामुळे शुगर स्पाइक खूप कमी होतं. आता तुम्ही प्री डायबेटिक असाल, डायबेटिक असाल किंवा तुम्हाला वजन वाढायची भीती असेल, तर तुम्ही शिळ्या भाताचा वापर असा मसाले भात बनवण्यासाठी करू शकता. यामध्ये फायबर आहे, प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे शुगर स्पाइक होणार नाही आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा हा मसाले भात तुम्हाला मदत करेल. चला, मी पाणी आटल्यानंतर ना झाकण ठेवून 10 मिनिटासाठी अगदी मंद आचेवर भात शिजवून घेतला. म्हणजे तांदळाचा कण छान फुलला जातो. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि छान मिसळून घ्यायचं. आता हा मसाले भात तर इथे तयार झालेला आहे, पण चव वाढवण्यासाठी सर्वात शेवटी तुम्ही घरचा गरम मसाला इथे घालू शकता. अगदी चिमूटभर घालायचा, फार जास्त घालायचा नाही, नाहीतर खूप उग्र चव येऊ शकते. छान मिसळून घ्यायचं. दिसायला बघा काय मस्त दिसतो आहे. तुम्ही एकदा जर का हा मसाले भात चाखाल ना, तर रोज बनवाल, एवढा मस्त लागतो चवीला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं शिळ्या भातापासून बनवाल ना, तर हा बनवायलाही फार सोपा आहे, लवकर बनवून तयार होतो. आणि सध्या आता उन्हाळा सुरू असल्यामुळे यासोबत कैरीची लोणची तर मस्तच लागते. पण गरमागरम दुधी भोपळ्याची कढीसुद्धा याबरोबर खरंच छान लागते. दुधी भोपळा तसा तुम्हाला खायला आवडत नसेल, पण दुधी भोपळ्याची कढी खूप छान बनते. तुम्हाला रेसिपी बघायची असेल ना, तर मला कमेंट करा. मी तुमच्यासोबत दुधी भोपळ्याची कढीसुद्धा शेअर करेल. त्याबरोबर अजून एक पौष्टिक भाताची रेसिपीसुद्धा शेअर करेल. जर तुम्हाला वेट लॉसच्या अजूनही काही रेसिपीज बघायच्या असेल, तर तरीसुद्धा मला कमेंट नक्की करा. वेट लॉसच्या भरपूर रेसिपीज माझ्याकडे आहे. तुम्हाला एक-एक करून सर्व रेसिपी शेअर नक्की करेल. पण हो, तुम्हाला कमेंट करायची आहे. जर कमेंट कराल तरच मी रेसिपी शेअर करेल. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला फॉलो.